स्पोर्ट्स फॉर हेल्थ, स्पिरिट फॉर यूनिटी। इस भितवाक्य को सार्थक करते हुए हर साल की परंपरा को कायम रखते हुए पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत के नेतृत्व में भगत लोक प्रतिनिधियों के द्वारा नागवा सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडल के माध्यम से 18 से 21 दिसंबर तक सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवल 2025 का जोशो खरोश के साथ आयोजन किया गया है, जहां स्पोर्ट्स फेस्टिवल के पहले दिन कैरम टूर्नामेंट, चेस और फुटबॉल टूर्नामेंट का जोशो खरोश के साथ आयोजन किया गया, जिसका शुभारंभ प्रभाग के नागरिकों के साथ भगत लोक प्रतिनिधियों के माध्यम से संपन्न हुआ। बता दें कि इस दौरान प्रभाग के बच्चों से लेकर बुजुर्गों और महिलाओं की सक्रिय भागीदारी इन तमाम प्रतियोगिताओं में खुलकर दिखाई दी। इस दौरान निशांत भगत ने सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवल के आयोजन के पीछे का मकसद बताया। सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवल 2025 सुरुवात तुम्ही बघत असाल, कॅरम, चेस, बॅडमिंटन आणि फुटबॉल या 4 गेमचं उद्घाटन सर्व आमच्या ज्येष्ठ नागरिक आणि इथले जे गेमचे कोऑर्डिनेटर्स आहेत त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ओपनिंग झालेलं आहे आणि जे पार्टिसिपेशन झालेल्यांचे पॅरेंट्स जी लोक होती त्यांच्या शुभ हस्ते या 4ही गेमचं उद्घाटन या ठिकाणी आज झालेलं आहे। आमचं एक ब्रीद वाक्य आहे की स्पोर्ट्स फॉर गुड हेल्थ, स्पोर्ट्स फॉर युनिटी या ब्रीद वाक्याखाली मोबाईल छोडो मैदान जोडो या ब्रीद वाक्याखाली आम्ही हे स्पोर्ट्स फेस्टिवल भरवत असतो। आपल्याला माहिती आहे की दरवर्षी या स्पोर्ट्स फेस्टिवलमध्ये नवीन नवीन गेम आम्ही याच्यामध्ये ॲडिशनल करत चाललो आहे, कारण लोकांची डिमांड, लोकांची मागणी आणि मागणीनुसार तसे गेम दरवर्षी एक एक वाढत चाललेले आहेत। म्हणजे सुरुवात केली त्या टायमाला आमचे फक्त 8 गेम होते, आज त्याच 18 गेम झालेले आहेत। म्हणजे पिकल बॉल याच्यामध्ये ॲड झाला, लॉन टेनिस ॲड झाला, टेबल टेनिस ॲड झालं, असं दरवर्षी गेम वाढत चाललेले आहेत, लोकांचा रिस्पॉन्स वाढत चाललेला आहे। मागच्या वर्षी जी सहभाग घेतलेल्या लोकांची संख्या होती 1600, या वर्षी सहभाग घेतलेल्या लोकांची संख्या आहे 2100। म्हणजे दरवर्षीच याच्यामध्ये वाढ होत चाललेली आहे। म्हणजे तुम्ही सानपाडा सोनखार विभागातल्या राहणाऱ्या लोकांची लोकसंख्या जर बघितली आणि इथल्या पार्टिसिपेशनमधल्या भाग घेणाऱ्या लोकांची संख्या बघितली तर याच्यामध्ये पर्सेंटेज वाईज जर आपण बघायला गेलो, याच्यामध्ये बघायला येणाऱ्यांची संख्या, खेळायला येणाऱ्यांची संख्या असं जर पूर्ण जर कॅल्क्युलेशन केलं तर जवळजवळ राहणाऱ्या नागरिकांपैकी 35% लोक ही खाली उतरायला लागलेले आहेत। म्हणजे आज आपण बोलतो की मोबाईलमध्ये हा जग अडकलेला आहे, पण सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवलने दाखवून दिलेलं आहे की जर समजा तुम्ही चांगलं प्लॅटफॉर्म त्यांना तयार करून दिलं, चांगली संधी जर तुम्ही त्यांना उपलब्ध करून दिली तर लोक खाली यायला तयार आहेत, लोक त्या खेळामध्ये भाग घ्यायला तयार आहेत। फक्त तुम्ही कुठल्या पद्धतीने आणि कुठला गेम, कुठला प्लॅटफॉर्म तुम्ही त्यांना तयार करून देता हे याच्यातनं दिसून येतं। आणि म्हणून माझी विनंती आहे की सानपाडा सोनखार विभागातील, पामबीच विभागातील जे काही नागरिक असतील, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि लहान मुलांसहित इथला 5 वर्षापासून ते 90 वर्षापर्यंतचा प्रत्येक खेळाडू कुठल्या ना कुठला तरी याच्यामध्ये सहभाग घेऊन तो खेळताना दिसत आहे। मग कॅरम, चेस सारखे खेळ असतील, कराओके सारखी स्पर्धा असेल, योगा सारखी स्पर्धा आहे, मॅरेथॉन आहे, टेबल टेनिस आहे, सायकलिंग आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये कोण ना कोणतरी कुठल्या गेमसाठी या ठिकाणी खाली उतरताना बघतोय। आणि म्हणून इथल्या नागरिकांना मी पुन्हा आव्हान करतो, हा सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवल आपल्याला सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी आहे। जशी मी मागाशी उल्लेख केला की इथलं जे स्पोर्ट्स फेस्टिवलचं ब्रीद वाक्य आहे स्पोर्ट्स फॉर युनिटी, आपल्याला सर्वांना एकत्र राहायचं आहे। हा आपला प्रभाग, आपला परिवार म्हणून नानाने, दशरथ भगत साहेबांनी आपल्याला सर्वांना एकत्र केलेलं आहे। खेळाच्या माध्यमातून आपण तर एकत्र आलं पाहिजे, प्रत्येकाच्या सुखादुःखात आपण सगळे एकत्र आलं पाहिजे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवल 2025चं आयोजन सर्वांच्या उपस्थितीत, सर्वांच्या सहभागातून आम्ही दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो। ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क।